नगर दक्षिणच्या महाविकास आघाडीच्या उमेदवाराचं गणित सुटता सुटत नाहीये। तिकडे निलेश लंके सोमवारी पवार साहेबांना भेटून येतात आणि इकडे मीडियासमोर भेटच झाली नाही असं सांगतात, तर दुसरीकडे उपमुख्यमंत्री अजित पवार तसं होणारच नाही असं छातीठोकपणे सांगतात। या सगळ्या प्रकरणावरून नगरकरांच्या डोक्यात पार मुंग्या यायला लागल्या आहेत। लंकेंचं खरंच काय चाललंय हे समजेनासं झालंय। दुसरीकडे अजितदादाही ऍक्टिव्ह मोडवर आल्याने ते निलेश लंकेंचा पक्ष बदल नक्की थांबवतील या शक्यताही वाढल्या आहेत। असं झालं तर पुन्हा शरद पवार गटाकडून विखेंविरोधात कोण हा प्रश्न पुन्हा उभा राहतो, कारण त्यांच्याकडे फक्त प्राजक्त तनपुरे हा एकच पर्याय शिल्लक आहे। राज्यातील इतर घडामोडी पाहता शरद पवार गटाकडून थेट सुप्रिया सुळेच नगर दक्षिणेतून उभ्या राहण्याच्या शक्यताही त्यामुळे निर्माण झाल्या आहेत। आता सुप्रिया सुळेंचं नाव अचानक का पुढे येतंय याच विषयाचा आमचा हा स्पेशल रिपोर्ट। नमस्कार, मी गायत्री आणि आपण पाहत आहात नगरी पंच, नगरी राजकारणाचं निर्भीड आणि सडेतोड विश्लेषण। नगर दक्षिणेची लोकसभेची उमेदवारी न भूतो न भविष्यती चर्चेत आली। महायुती व महाविकास आघाडीकडून कोण उमेदवार असतील याबाबत तब्बल डझनभर नावे आतापर्यंत समोर आली। महायुतीकडून भाजप व महाविकास आघाडीकडून शरद पवार गट ही जागा लढवेल हे जवळपास निश्चित आहे। भाजपकडून विद्यमान खासदार सुजय विखे यांनाच तिकीट मिळण्याचं जवळपास निश्चित झालंय। उद्या याबाबत घोषणा होण्याची शक्यता आहे। राहिला प्रश्न शरद पवार गटाच्या उमेदवाराचा, तर आमदार निलेश लंके हे अजितदादांची साथ सोडून शरद पवार गटात जाण्याच्या चर्चा गेल्या 2 दिवसापासून जास्त होत्या। काल सोमवारीच प्रवेश होणार अशा बातम्या दिवसभर चालल्या, मात्र सायंकाळी पुन्हा मूड बदलला। लंके काल पुण्यात होते। पुण्यातील मोदी बागेत त्यांनी शरद पवारांची भेट घेतली। त्यानंतर पवार गटाचे खासदार अमोल कोल्हे यांचीही भेट घेतली, मात्र प्रसारमाध्यमांसमोर त्यांनी तो मी नव्हेच असाच मूड ठेवला। शरद पवारांना त्यांनी चौथ्यांदा हुलकावणी दिल्याची चर्चा आहे। आता लंकेंनी शरद पवारांना हुलकावणी दिली की शरद पवारांनी लंकेंना हुलकावणी दिली हे 2 दिवसात कळेल। मात्र या प्रकरणानंतर थेट अजित पवारही ऍक्टिव्ह झाले। आज मंगळवारी साताऱ्यात अजितदादांनी असं होणारच नाही असं छातीठोकपणे सांगितलंय। या सगळ्या विचाराने शरद पवारांचा काही गेम आहे का हा प्रश्न समोर येतो। लंकेंना लोकसभा लढवायचीच आहे, विखेही मागे हटणार नाहीत। मग पवार साहेबांचे फासे नेमके कसे असतील हा प्रश्न पडतो। पवार साहेबांना राजकारणाचा चाणक्य म्हटले जाते, मग तेच लंकेंना सध्या झाकून ऐनवेळी समोर आणतील की थेट नवा चेहरा देतील हा प्रश्न आमच्यासह सगळ्याच विश्लेषकांना पडलाय। चला आता थोडं पवार साहेबांची सध्याची स्थिती पाहूयात। बारामतीत सुप्रिया सुळे विरोधात सुनेत्रा पवार अशी लढत होण्याची शक्यता आहे। सध्या फक्त बारामती आणि माढा हे 2च मतदारसंघ मोठ्या पवारांसाठी एकदम सेफ समजले जातात। महादेव जानकर यांना महाविकास आघाडीत घ्यायचे असेल तर त्यांना माढा सोडावा लागेल अशा चर्चाही झाल्याच्या बातम्या आहेत। मग पवार साहेबांसमोर अर्थात सुप्रिया सुळेंसाठी सेफ उरतो तो फक्त बारामती। आता बारामतीत अजितदादा, फडणवीस आणि थेट मुख्यमंत्री शिंदेंनी लक्ष घातलंय। नमो महारोजगार मेळावा, कार्यकर्त्यांची जुळवाजुळव, तिन्ही पक्षांच्या कार्यकर्त्यांची मनधरणी, उद्घाटने असे सगळे प्रयोग महायुतीने बारामतीत सुरू केलेत। साहजिकच यावेळी बारामती पवार साहेबांच्या हातून जाऊ शकते असे वातावरण तयार झाले। मग तेथून सुप्रियाताईंऐवजी खुद्द शरद पवार साहेबांनीच उभे राहावे असेही काहींचे म्हणणे आहे, कारण सुनेत्रा पवारांना फाईट द्यायची असेल तर स्वतः शरद पवारच देऊ शकतात असं चित्र सध्या दिसतंय। मग अशा वेळी काय होईल, तर सुप्रियाताईंना बालेकिल्ला समजल्या जाणाऱ्या नगर दक्षिणेतून उभे केले जाईल। भाचा रोहित पवार, प्राजक्त तनपुरे तसेच पवार साहेबांचे कार्यकर्ते अशा वेळी विखेंविरोधात सर्व ताकद पणाला लावतील। शिवाय विखेंसमोर थेट सुप्रियाताई हा सामना तुल्यबळ होईल। सुप्रियाताई जिंकण्याचे चान्सेस तेव्हा वाढतील। कदाचित या सगळ्या गणितासाठीच स्वतः पवार साहेबांनी लंकेंचा पक्षप्रवेश लांबवला असावा अशाही शक्यता आहेत। आणि असे झाले नाही तर मग मात्र पवार साहेब निलेश लंकेंना उभे करतील। समजा अजितदादांनी लंकेंना थांबवलेच तर मग मात्र प्राजक्त तनपुरेंशिवाय पर्याय नसेल। आम्ही सुज्ञ प्रेक्षकांना पुन्हा एकदा सांगू इच्छितो की या सगळ्या जर तरच्या शक्यता आहेत। लंकेंनी लोकसभेची तयारी केली हे जग जाहीर आहे। पवार साहेबांकडे ते जातील या शक्यताही जास्त आहेत। विखे विरुद्ध लंके ही फाईट ही नगरकरांनी फिक्स केली। फक्त येत्या 24 तासात पुलाखालून किती पाणी वाहते यावर सगळी गणिते जुळवता येतील। आम्ही तर्क मांडूच, तुम्ही विचार करा। तुम्हाला काय वाटते हे आम्हाला कमेंट करून नक्की कळवा।
तसेच चॅनलला सबस्क्राईब करून लाईक व शेअर करायला विसरू नका. पुन्हा भेटू नव्या विषयावर. तोपर्यंत जय महाराष्ट्र.